भगवद्गीता 190ला. पुस्तकांचा संच. अच्छा, कसं वाटलं तुम्हाला या महोत्सवामध्ये येऊन? भरपूर खूप छान पुस्तकं आणि भरपूर गर्दी पण आहे. आज आता शेवटचा दिवस असल्यामुळे असेल. आणि लहान सगळ्या मुलांच्यासाठी प्रकाशनांचे जरा आहे. जास्ती वाटली पुस्तकं. हो, म्हणजे हो. चांगलं आहे गोष्ट आहे. म्हणजे हो. लहान मुलांनी वाचायला सुरुवात केली पाहिजे. खरंय. आणि लोकांचा उत्साह पण भरपूर दिसतो हो. पुस्तकं बघण्याचा आणि खरेदी करण्याचा. नमस्कार मंडळी, मी अम्या वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते. आज मी आलेली आहे फर्ग्युसन कॉलेज. तिथे भरलेला आहे पुणे पुस्तक महोत्सव. आणि या ब्लॉगमधून तुम्हाला हे कसं आयोजित करण्यात आलेलं आहे ते बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता पुणे बुक फेस्टिवल 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे या कॉलेजमध्ये भरलेलं होतं. तर आता तुम्हाला याची झलक हे किती सुंदर प्रकारे इथे आयोजित करण्यात येतं ते तुम्हाला या ब्लॉगच्या दरम्यान बघायला मिळणार. चला तर बघूया. मित्र आणि मैत्रिणींनो, पुण्यामध्ये जे जे नवनवीन एक्झिबिशन्स होतात, पुण्यातील नवनवीन जागा आम्ही एक्सप्लोअर करून त्याचे व्हिडिओज या चॅनलवर आम्ही अपलोड करत असतो. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन दाबा आणि ऑल ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल. पुण्यातील हॉर्टिकल्चर एक्झिबिशनचा व्हिडिओसुद्धा या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे. ते एक्झिबिशन पण खूप छान झालेलं होतं. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी इथे वर लिंक देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पुस्तकप्रेमी, पुस्तक वेडे, पुस्तकी किडे आपण म्हणूयात, या सगळ्या बुक लवर्ससाठी हे एक्झिबिशन एक पर्वणीच आहे. हे बघा, वर लिहिलेलं आहे सगळ्या भाषेमधील पुस्तकं इथे या ठिकाणी उपलब्ध आहेत. चला आता आपण आज जाऊया. वाक्याबात विक्रमी नोंद झालेली आहे. 5 दिवसात 2,500पेक्षा अधिक प्रतींची विक्री झालेली आहे. राम जन्मभूमीचे रामायण या पुस्तकाची.
दाफा हे काय आहे विचारूया आपण. सर काय आहे फालून दाफा? फालून दाफा ही स्वयंसाधना मार्ग आहे. अच्छा. फालून दाफा हे मन आणि शरीराचं उच्चस्तरीय साधना अभ्यास आहे. हे बिलकुल निःशुल्क आहे. अच्छा. कुठल्याही वयोगटातील कुठल्याही कंट्रीची कोणीही करू शकतो. आणि हे ह्या ज्या करतायत ते काय आहे? ते मेडिटेशन एक्सरसाइज करतात. जे एक्सरसाइज नंबर 2 त्याच्यामध्ये 5 एक्सरसाइजेस आहेत. त्याच्यामध्ये मेडिटेशन पण आहे. अच्छा. तर त्या मेडिटेशनने पण तुमचं मन फोकस्ड होतं आणि फालून दाफा साधना केल्याने तुमचं कल्टिवेशन एनर्जी वाढत जाते. मॅजिक बुक काय आहे सर? मॅजिक बुक सेव्ह पेपर सेव्ह नेचर कन्सेप्ट आहे हा. कर्सिव रायटिंग, ड्रॉइंग, अल्फाबेट हे पेपर वेस्टेज होत नाही. आणि पेपर जे लहान मुलांना ए फॉर ॲपल लिहायला लागते, एक वही संपली की फेकून देतो आपण. हे फेकायचं काम नाही. याला स्केच पेनने लिहायचं आणि ओल्या कपड्यानं पुसायचं. मोठे जर मुलं असतील तर तुम्ही जेल पेन सुद्धा वापरू शकता. अच्छा. स्केच पेन किंवा जेल पेन लिहा, ओल्या कपड्यानं पुसा. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. कॅपिटल स्मॉल लेटर, स्वर व्यंजन येतं, नंबर्स येतं, मागं चित्र काढायला आहे. हे कर्सिव रायटिंगचं आहे. 4 लाईनच्या वया घ्यायची गरज नाही, मागं गणितं करायला आहे. हे ड्रॉइंगची वही आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईन्स येतात, कलर कसे बनवायचे, डॉटला डॉट जोडून चित्र काढायचे. असं लहान मोठ्या 750 ॲक्टिव्हिटी काढू शकतो. चित्र मोठं करणे म्हणजे ग्रेड ड्रॉइंग, वेगवेगळ्या चित्राला रंग भरणे, किंवा नवीन चित्र तयार करायचं असलं नवीन चित्र वगैरे करू शकतात. लहान मुलांना पेपरची बचत होऊन आवड निर्माण होते. असं वेगवेगळे चित्र काढू शकतात मुलं. राईट. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ओल्या कपड्याने याला क्लीन करतात. अरे वा, छान आहे हे. आपण 3 घेऊया बुकचा आम्हाला. सेट आहे. इकडे या ठिकाणी पुढचं दिसतंय. मोठा फुलणार आहे आणि इतका मोठा पापड ते मसाला पापड बनवून देतात. हे बघा. कितीला मिळतो दादा हा पापड? 70 रुपयाला. एक्सक्यूज मी, तुम्ही कुठले पुस्तकं घेतलेले आहेत? ट्रेन द ब्रेन अँड सृष्टीची निर्मिती. अच्छा. कसं वाटलं या महोत्सवामध्ये येऊन? महोत्सवात छान वाटलं. आणि मेन म्हणजे सगळेच पब्लिकेशन्स आहेत. आणि जे बुक्स आता क्रॉसवर्डला जाऊन पण दिसत नाहीत. खूप व्हेरायटीज होत्या ना? हां, व्हरायटी खूप सारे होते आणि सगळ्या भाषांमध्ये आणि सगळ्या व्हरायटीजमध्ये. तर ते पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप छान वाटलं आहे की पुस्तकाची एवढ्या व्हरायटी बघून खूप हे भारावून गेलो आहे. आमच्या बाळाने आज पहिल्यांदा, अजून UKGलाच आहे ती, अच्छा. तरी तिने एक कलरचं बुक घेतलेलं आहे. तुमच्या महाभारतापासून त्या गोवळकरच्यांच्या इतिहासपासून तर सगळ्या हिंदुधर्म सगळ्या पुस्तक सगळ्या आहेत.
वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत आणि मी निवेदन करते. विशेषतः मला निवेदन तंत्र कसं असावं, कसं करावं याबद्दलचं पुस्तक खूप आवडलं. तुम्ही कुठल्या प्रकारची पुस्तकं घेतलीत मग? निवेदनाचं तंत्र हे एक पुस्तक घेतलेलं आहे. नंतर पुस्तकाबाहेरची व्यक्तिमत्व असं ज्यांचं न मावणारी अशी व्यक्तिमत्व असं पुस्तक घेतलेलं आहे. अच्छा. आणि मी गीत रामायण घेतलंय कारण माझ्याकडं गीत रामायणाचं पहिल्या एडिशनचं पुस्तक आहे. पण ते आता जरा जीर्ण झाले म्हणून मी आनंद माडगुळकरांचं आता एक पुस्तक घेतलेलं आहे. बरं. हां. अप्रतिम आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे पुणे बुक फेस्टिवल. तुम्हाला सगळ्या कॅटेगरीमधले पुस्तकं मिळतील. मला एक रेअर फाईंड मिळालं आहे हिस्टॉरिकल सोसायटी ऑफ पुणेकडनं. त्याच्यात शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स आहेत आणि एक अप्रतिम हिस्टॉरिकल बुक मिळाली आहे. सो असे ग्रेट फाईंड्स आहेत. तुम्ही त्यामध्ये शोधले तर तुम्हाला आर्किटेक्चर, अबाउट द टेम्पल्स, अबाउट कल्चर, हिस्ट्री, मराठी साहित्य सगळं काही मिळेल. आणि फॉर चिल्ड्रन देर आर मेनी ऑप्शन्स. सो इट इज अ ग्रेट फेस्टिवल. एव्हरी इयर एव्हरीबडी शुड विजिट. आणि खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळ्यांसाठी सगळं काही आहे. इट्स अ व्हेरी गुड वन. थँक्यू. कधी असतं हे दरवर्षी तुम्ही सांगू शकाल? युजली हे डिसेंबरमध्ये असतं, विदिन द विंटर फेस्टिवल. जेव्हा आपल्याला म्युझिकल फेस्टिवल्स वगैरे असतात त्या दरम्यानच एक बुक फेस्टिवल असतं. अच्छा. तर त्यामध्ये हे ह्यावेळेस थोड्या मोठ्या प्रमाणात आहे, पण हे दरवर्षी FC कॉलेजमध्येच असतं. अच्छा, याच कॉलेजला असतं. याच बरं. धन्यवाद, छान माहिती मिळाली तुमच्याकडून. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.